नमो नमः छात्राः. आज आपण बघूया आदिशंकराचार्य. संपूर्ण संस्कृतमधला 12वा पाठ आहे आणि संयुक्तमध्ये हा 9वा पाठ आहे. तर याच्यामध्ये शंकराचार्य जगद्गुरू जे आहेत त्यांच्या जीवनातील एक प्रसंग वर्णन केलेला आहे. तर बघूया आदिशंकराचार्य पाठ. भारत देशे दीर्घा आचार्य परंपरा वर्तते. अशी आचार्य परंपरा भारत देशाला मिळालेली आहे. तस्याम अद्वैत सिद्धांतस्य भाष्यकार जगद्गुरुः आदिशंकराचार्य प्रसिद्ध. आता त्या सर्व आचार्यांमध्ये अद्वैत सिद्धांताचे भाष्यकार जे होते, अद्वैत म्हणजे एक आहे, हे अखिल विश्व एक आहे याबद्दलचा जो सिद्धांत होता त्याच्यावरती भाष्य लिहिणारे जगद्गुरू हे प्रसिद्ध आहेत. महान तत्वज्ञ अयं जनप्रबोधनार्थं भारतभ्रमणं कृत्वा भारतस्य चतस्रुषु दिक्षु पीठानि अस्थापयत. महान तत्वज्ञ अशा यांनी जनप्रबोधनासाठी, लोकांना शिक्षित करण्यासाठी, कारण की धर्माबद्दलची आस्था लोकांची कमी होत चालली होती, धर्मावरचा विश्वास उडून गेला होता परकीय आक्रमणानंतर, तर तो पुन्हा स्थापन करण्यासाठी आणि हिंदू धर्म किती विशाल आहे, किती चांगला आहे हे दाखवण्यासाठी भारत भ्रमण पूर्ण केलं त्यांनी. आणि मग त्या ठिकाणी त्या धर्माची स्थापना व्हावी म्हणून चारही दिशांना, चतस्रुषु दिक्षु म्हणजे चारही दिशांना पीठे स्थापन केली, धर्मपीठे. तेन रचितानि गेयानि अर्थपूर्णानि स्तोत्राणि अद्यापि जनानां मुखेषु विराजन्ते. आता तेन रचितानि म्हणजे त्यांनी रचलेली अशी अर्थपूर्ण अशी अनेक स्तोत्रे आज देखील लोकांच्या मुखांवर विराजमान आहेत, म्हणजे लोकांनी मुखोद्गत केली आहेत आणि पुन्हा पुन्हा ती गायली जात आजही लोकांकडून. म्हणजे बघा किती वर्ष ती टिकून आहे, ह्याच्यातूनच त्यांची अलौकिक प्रतिभा आपल्याला दिसून येते. तस्य जीवनचरित्रात महत्त्वपूर्ण 2 प्रसंग अत्र उद्धृतौ. त्यांच्या जीवनचरित्रातील असे हे 2 प्रसंग येथे सांगितले गेले आहेत. आता पहिला आहे संन्यासार्थम अनुमती प्राप्ता, म्हणजे संन्यासासाठी अनुमती मिळवली कशी ती गोष्ट इथे यांनी सांगितली आहे. भारतस्य दक्षिणदिशि केरलप्रदेशे आलुवानगरस्य समीपं कालडी नाम ग्रामः. पहा, भारताच्या दक्षिण दिशेला, दिश या शब्दाचे सप्तमी आलेला आहे की दक्षिण दिशेमध्ये केरळ प्रदेशात आलुवा नगराजवळ कालडी नावाचे एक छोटेसे गाव होते. सह ग्रामः पूर्णा नदी तीरे वर्तते. ते गाव पूर्णा नदीच्या तीरावर वसलेले आहे. तत्र जगद्गुरोः शंकराचार्यस्य जन्म ख्रिस्ताब्दे 8मे शतके अभवत. तत्र म्हणजे तेथे जगद्गुरू शंकराचार्यांचा जन्म इसवी सनाच्या 8व्या शतकामध्ये झाला. पहा, अभवत इथे हे लंगलकारचं रूप आलेलं आहे, जन्म झाला. तस्य पिता शिवगुरु माता आर्यांबा चास्ताम. त्यांचे पिता हे शिवगुरु होते व आई आर्यांबा होती. बाल्ये एव तस्य पिता शिवगुरुः दिवंगतः. लहानपणीच त्याचे वडील दिवंगत झाले, म्हणजे मरण पावले. तस्मात् मातैव पुत्रस्य पालनम अकरोत्. म्हणून आईनेच मुलाचे या पालनपोषण केले. पंचमे वयसी, बघा वयस शब्दाचं वयसी असं रूप आलेलं आहे. 5व्या वयात असतानाच किंवा 5 वर्ष झाले असतानाच उपनीतः सह. आता इथे उपनीत हे कर्मणी भूतकाळवाचक धातुसाधित विशेषण झालेलं आहे की उपनयन झालेला असा तो, असं म्हटलं इथे. उपनीत म्हणजे ज्याचे उपनयन किंवा ज्याची मुंज झाला आहे असा शंकर. पठनार्थम म्हणजे विद्याभ्यासासाठी गुरुम उपागच्छत. गुरुम उपागच्छत म्हणजे गुरूंजवळ गेला किंवा गुरुकुलामध्ये गेला. तत्र वेदांगानी विविध शास्त्राणी च असाधारण वेगेन बालको अयम अधीतवान. तत्र म्हणजे तेथे वेदांगांचे आणि वेगवेगळ्या शास्त्रांचे शिक्षण या मुलाने घेतले. आणि कसं घेतलं आहे तर असाधारण वेगेनं, म्हणजे अतिशय शीघ्र कुशाग्र बुद्धीचं असल्यामुळे खूप अकल्पनीय अशा वेगाने किंवा पटापट्याने ह्या सगळ्यांचं शिक्षण ग्रहण केले. पठनादिकं समाप्य
समाप्य इथे लबंत अव्यय आलेला आहे, समाप्त करून किंवा संपवून. विद्याग्रहण संपून शंकरः गृहं प्रत्यागतवान. शंकर घरी परत आलेला आहे, परतले. गृहं प्राप्य, आता हे पण एक लेबंत आहे, म्हणजे तुम्हाला प्रश्न येऊ शकतो हा पहिला पॅरेग्राफमध्ये की या पॅसेजमधील लेबंत अव्यये सांगा किंवा पूर्वकालवाचक सांगा. तर आपण ह्या दोन अव्ययांचं इथे लिहावं लागेल, प्राप्य आणि समाप्य. तर घरी पोहोचल्यावर मातृसेवाम आरभत च, घरी पोहोचला आणि आईची सेवा करण्यास त्याने प्रारंभ केला. कारण इतकी वर्ष आईपासून दूर राहिलं होतं की नाही, त्यामुळे आईची सेवा करणे हा त्याचा दिनक्रम सुरू झाला. माता आर्यंबा पुत्रस्य विवाहविषये सदैव चिंतयती स्म. आई आर्यंबा ही मुलाच्या विवाहाबद्दल सदैव चिंता करत असे. चिंतयती स्म याला आपण स्म भूतकाळ असंही म्हणतो. जी क्रिया वारंवार भूतकाळात होत असते त्याच्यासाठी स्म भूतकाळ वापरला जातो. तर नेहमी ती चिंता करत असे की माझ्या मुलाचं लग्न कधी होईल, अशा प्रकारे. परंतु मनसा वचसा कर्मणा, आता मनसा वचसा कर्मणा ही तीनही तृतीयाची रूपं आली आहे. असाही प्रश्न येऊ शकतो की तृतीयांत पदांनी लिखतं, तर तुम्ही ही रूपं तृतीयाची लिहू शकता तिथे. परंतु मनाने वचसा, वचस म्हणजे वाणी, तर वचस्स तृतीयेत वचसा, वाणीने व कर्माने विरक्त असलेला शंकर संन्यासार्थम अनुमतीम प्रार्थयत. शंकराने संन्यास घेण्यासाठी परवानगीची प्रार्थना केली किंवा परवानगी तो मागत होता. शंकरस्य ऐहिकविषयेषु अरुचिं दृष्ट्वा आर्यांबा चिंतामग्ना जाता. पहा इथे तो अंत आलेला आहे अव्यय. दृष्ट्वा म्हणजे बघून. काय बघून, तर अरुची बघून. ऐहिक विषयेषु म्हणजे ह्या जगामधील इतर ऐहिक सुखोपभोगांबद्दल त्याला अरुची वाटत होती. ते पाहून आर्यांबा चिंतामग्न झाली. जाता म्हणजे झाली. एकस्मिन् दिने शंकरः स्नानार्थं पूर्णा नदीं गतः. एके दिवशी शंकर स्नानासाठी पूर्णा नदीवर गेला होता. यदा सह स्नाने मग्नः म्हणजे जेव्हा तो स्नान करण्यात मग्न होता, तदा तत्र एकः नक्रः आगतः. आगतः म्हणजे आला. तेव्हाच तेथे एक मगर आली किंवा आपण म्हणू शकतो की त्याचं पुल्लिंग जो आहे तो तसा एक मगर तिथे आला. नक्रः झटिती तस्य पादम अगृह्णात. त्या मगराने झटकन त्याचे पाय धरला. तदा शंकरः उच्चैः आक्रोशत. तेव्हा शंकर मोठ्याने ओरडला. अंब, अंब म्हणजे आई. त्रायस्व, त्रायस्व म्हणजे मला वाचव. आई वाचव, मगरापासून वाचव, असं. नकरात त्रायस्व म्हणजे मगरापासून वाचव. आक्रोशम श्रुत्वा, बघा अजून एक तो अंतव्य इथे आलेला आहे, श्रुत्वा. आक्रोश ऐकून नदी तीरम प्राप्ता. आता प्राप्ता हे पुन्हा पास्ट पॅसिव्ह पार्टिसिपल आहे, म्हणजे धातुसाधित आहे, भूतकालवाचक धातुसाधित. नदी तीरावर पोचलेली आर्यांबा असा त्याचा अर्थ होतो. प्राप्ता म्हणजे जी तिकडे पोचलेली आहे. तर तो आक्रोश ऐकून नदी तीरावर पोचलेली आर्यांबा पुत्रम नक्रेण गृहीतम अपश्यत. तिने पाहिले की आपल्या मुलाला मगराने धरलेला आहे. भयाकुलासा अपिरोदनम आरभत. आणि मग भयेने व्याकुळ होऊन किंवा घाबरून तिने देखील रडायला सुरुवात केली. तिचंही रडणं सुरू झालं. शंकरः मातरम आर्ततया प्रार्थयत. आणि तेव्हाच आतमध्ये पाण्यातून शंकर आईला, मातरम म्हणजे द्वितीयचं रूप आहे, आईला अतिशय आर्ततेने त्याने प्रार्थना केली. अंब, हे आई, इतः परम अहम न जीवामी. आता काही मी जिवंत राहत नाही किंवा मी आता जगू नाही शकत. मरणात पूर्वम संन्यासी भवितुम इच्छामी. पण माझी एकच इच्छा आहे की मरणापूर्वी मी संन्यासी व्हावे अशी माझी इच्छा आहे. अधुना वा देही अनुमतीम. आता तरी देशील का मला अनुमती, किंवा आता तरी मला अनुमती दे, कारण की आता माझं अगदी थोडेसेच क्षण राहिलेले आहेत. चेतसा अनिच्छन्ती अपि विवशा माता अवदत. आता चेतसा म्हणजे मनाने, अनिच्छन्ती म्हणजे इच्छा नसताना किंवा मनातून नाखुश असलेली, परंतु विवश, कारण की आता मुलगा तर मगरीच्या तावडीत आहे आणि तो काहीतरी मागतो आहे,
तर आपण त्याला कसं नाही म्हणायचं. अशा प्रकारे विवश होऊन आई म्हणाली, माता अवदत म्हणजे आई म्हणाली, वत्स यथा तुभ्यम रोचते तथैव भवतु. हे बाळा, जसं तुला हवे तसेच होवो. तुभ्यम रोचते म्हणजे तुला जसं हवे आहे तसेच होऊ दे. इदानीमेव संन्यासम स्वीकरू. इदानीम म्हणजे आत्ताच, आत्ताच संन्यासाचा स्वीकार कर. मम अनुमती अस्ति. माझी अनुमती आहे किंवा माझी अनुज्ञा आहे, परवानगी आहे. तत्क्षणमेव आश्चर्यम घटितम. आणि त्याच क्षणी एक आश्चर्य घडले. दैववशात शंकरः नक्राद मुक्तः. देवाच्या दयेने किंवा सुदैव की शंकर मगरापासून त्या मुक्त झाला, म्हणजे पाय सोडला मगराने. सह नदी तीरम आगत्य मातुः चरणौ प्राणमत. आणि म्हणून तो नदी तीरावर येऊन आईच्या चरणांवर पडला किंवा त्याने आईला नमस्कार केला. अनंतरम शंकरः मातरम संन्यासस्य महत्त्वम अवाबोधयत. त्यानंतर शंकराने आईला संन्यासाचे महत्त्व समजावून सांगितले. अवाबोधयत म्हणजे काय तर समजावले. संन्यासी न केवलम एकस्याः पुत्रः. संन्यासी हा कोणा एकीचा मुलगा नसतो. विशालम जगत एव तस्य गृहम. त्यांनी समजावले की हे अख्खे जग हे त्यांचे घर असते. विश्व, अखिल विश्व हेच त्याचे घर असते. मातः यदा त्वं स्मरिष्यसि तदा एव त्वत्समीपम आगमिष्यामि इति मात्रे प्रतिश्रुत्य सह गृहात निरगच्छत. त्यांनी आईला आश्वासन दिले की हे आई, यदा त्वं स्मरिष्यसि म्हणजे जेव्हा तू मला आठवण करशील, स्मरण करशील, माझे स्मरण करशील, तेव्हाच, तदा एव म्हणजे तेव्हाच, त्वत्समीपम आगमिष्यामि मी तुझ्या जवळ पोहोचेन किंवा येईन. इति मात्रे प्रतिश्रुत्य असे मातेला वचन देऊन सह गृहात निरगच्छत तो घरातून निघून गेला. ततः गोविंद भगवत्पादानां शिष्यः भूत्वा सह सर्वाणि दर्शनानि अपठत. आणि मग त्यानंतर गोविंद भगवत्पादांचे शिष्य होऊन त्याने सर्व दर्शने वाचली. दर्शने म्हणजे जी सांख्य दर्शन वगैरे अशी जी वेगवेगळी आपली तत्त्वज्ञानाची पुस्तके आहेत ती त्यांनी अध्ययन केलं. तेभ्यः संन्यास दीक्षां गृहीत्वा वैदिक धर्मस्य स्थापनार्थं प्रस्थानम अकरोत. आणि त्यानंतर त्यांच्याकडून, तेभ्य म्हणजे त्यांच्याकडून, संन्यासाची दीक्षा घेतली, संन्यास ग्रहण केला व वैदिक धर्माच्या स्थापनेसाठी पुढे प्रस्थान केले. आणि नंतर त्यांचा हा प्रवास सुरू झाला की जिकडे तिकडे वैदिक धर्माची पुनर्स्थापना करायची आहे. तर अशा प्रकारे ही गोष्ट, त्यांच्या जीवनातील हा प्रसंग आपल्याला इथे सांगितला आहे. तर नक्की अशा प्रकारे समजून तुम्ही याचा अभ्यास करा. तसेच व्हिडिओ आवडला असल्यास नक्की सांगा. धन्यवाद.